राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांच्या पहिल्या यादीत आमदार अमोल मिटकरी यांचं नाव नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। पक्षातील त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते। मात्र पक्षानं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अमोल मिटकरी यांचं नाव 22व्या क्रमांकावर जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे मिटकरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। ही गोष्ट खरी आहे की प्रवक्ते पदाच्या यादीतून नाव नसल्यामुळे सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीची चर्चा झाली होती। माझं आदरणीय अजितदादांसोबत या बाबतीत बोलणं झालं होतं आणि मला स्टार प्रवक्ते पदावरून का वगळण्यात आलं हे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही मीडियाने विचारला त्यावेळेस त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं आणि अर्थातच मी हे उत्तर पण दिलं की अजितदादांचा कार्यकर्ता हे पद मला त्या पदापेक्षा मोठं आहे आणि त्याच पदाची एक गरिमा ठेवण्याकरता कायम ठेवण्याकरता मी सातत्याने प्रयत्न करत राहणार। आज जी स्टार प्रचारकांची यादी आली त्यामध्ये माझं नाव मला दिसतंय याचं मला निश्चितच समाधान आहे आणि हा निर्णय अंतिम पक्षाने घेतलेला असल्यामुळं महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे ती विचारधारा प्रचार प्रसार करण्याचं काम मी नक्कीच जी पक्ष जबाबदारी देईल ती करणार।